तर जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राशन कार्ड तुमचे रद्द होऊ नये अथवा तुमच्या घरातल्या सदस्यांचे नाव याच्यातून वगळून जाऊ नये, तर यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. तर त्याच बाबतीत एक नवीन जी-आर इथं शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे. तर त्याच बाबतीत आजचा व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या जी-आरनुसार जे सदस्य इथं घर सोडून गेलेले आहेत किंवा काही असे सदस्य जे गाव सोडून दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतरित झालेले आहे, जे काही असे व्यक्ती जे दुबार आहेत, तर अशा व्यक्तींची शोध मोहीम घेऊन इथं त्यांचे जे काही राशन कार्ड आहे तर ते इथं रद्द करण्यात किंवा त्याचे नाव वगळण्यात यावे, यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 4 एप्रिल 2025 रोजी हा जी-आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे. अपात्र शोध पत्रिका मोहीम राबविण्याबाबत हा जी-आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे. तर राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन दिनांक 29/6/2013 रोजीच्या शासन निर्णयात सूचना देण्यात आलेल्या होत्या. 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा 2 गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आलेले आहे. अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि ही जी काय मोहीम आहे तर ती 1 एप्रिल 2025 पासून 31 मे 2025 पर्यंत ही पात्र शिधापत्रिका शोध मोहीम इथं राबवण्यात येणार आहे. तर नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदाराचे उत्पन्न तपासण्याची कार्यपद्धती त्यासाठी दिनांक 4/2/2014 च्या शासन निर्णयात विहित करण्यात आलेली आहे. तर आता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या 2 गटातील उत्पन्न तपासण्यासाठी नवीन हमीपत्राचे प्रारूप विहित करण्यात आलेले आहेत. राज्यातील 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत तर या लाभार्थ्यांना प्रथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक 1/2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम 28/1/2021 च्या शासन परिपत्रकांना अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यास इथं स्थगिती देण्यात आलेली होती. तर आता ती स्थगिती इथं काढण्यात आलेली आहे आणि आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधानी होता. यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार तर अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. आता यापुढे प्रत्येक वर्षी जे काय अपात्र शिधापत्रिका धारक असतील त्यांचे नाव वगळण्यात येईल. कारण इथं आता नवीन शिधापत्रिका धारकांचे नाव यामध्ये ॲड करता येत नाहीये. त्यामुळे हे जे अपात्र शिधापत्रिका धारक आहेत तर त्यांचे नाव इथं वगळण्यात येईल. तरच नवीन सदस्यांना, नवीन व्यक्तींना शिधापत्रिका देण्यात येईल. त्यासाठी ही गोष्ट चालू आहे. तर राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शुभ्र व सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी विचार करण्यात आलेला आहे. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपयुक्त संदर्भाधीन शासन निर्णय विहित केलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथं फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे त्या सर्व गोष्टी आपण आता इथं बघणार आहोत. तर फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPGची जोडणी, गॅस जोडणी जी काय असेल ती, ठीक आहे, किंवा बँक पासबुक, विजेचं बिल, टेलिफोन बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीचा प्रती यांची एक झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यावी लागणार आहे. दिलेल्या वास्तवाचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. मित्रांनो, तुम्हाला जर हा पूर्ण फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक टाकून देईल, ठीक आहे. आणि फॉर्म आणि जी-आर दोन्ही सोबतच आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला फॉर्म इथं बघा, ठीक आहे. फॉर्ममध्ये तुमचा एक फोटो लागणार आहे. फोटोला आणि तुमचं जे काय जिल्हा आहे, तालुका आहे, ज्याच्या नावावरती हे राशन कार्ड आहे तर त्याचं नाव, वय, ठीक आहे. सर्व कुटुंब लाभार्थी, ते जे तुमचं राशन कार्ड आहे तर ते कोणतं BPLमध्ये येतं की पिवळं राशन कार्ड आहे, अंत्योदय आहे की प्राधान्य कुटुंब लाभार्थी किंवा केशरी आहे, शुभ्र आहे, हे तुम्हाला इथे नमूद करावं लागणार आहे. पूर्ण निवासी पत्ता तुमच्या ह्याच्यात लागणार आहे. अर्जदार व कुटुंबातील
व्यक्तींची नावे इथं लागणार आहे, त्याचे नाते काय आहेत, व्यवसाय काय आहे, नागरिकत्व काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं लागणार आहेत. आणि यामध्ये तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्नसुद्धा यामध्ये भरावं लागणार आहे. कुटुंब वार्षिक उत्पन्न किती आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये नमूद करावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट इथं जोडायचे आहेत त्या इथं सर्व दिलेलं आहे. भाडी पावती जे काय तुम्हाला डॉक्युमेंट याच्यामध्ये जोडणार आहात तुम्ही बँक पासबुक, लाईट बिल, ओळखपत्र कोणतं लावणार आहात तर ते सर्व गोष्ट तर त्यामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला एक टिक मार्क करायचे आहे इथं. तर तुम्ही इथं एखादी असं टिक मार्क तुम्हाला इथं पेनाने करायचे ठीक आहे. सोबतच तुम्हाला इथं खाली दिनांकाचे स्वतःचा अंगठा असेल तर अंगठा, स्वाक्षरी येत असेल तर स्वाक्षरी आणि ही पोचपावती इथं बघा. ही जी पोचपावती तुम्हाला दुकानदार जो आहे तो स्वतः भरेल आणि तुम्हाला देईल ठीक आहे. त्यामध्ये तुमचं नाव असेल, शिधापत्रिकाचा तुमच्या राशन कार्डचा नंबर असेल, त्याचा पत्ता असेल आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही लावलेले असेल त्यावरती टिक केल्या जाईल आणि स्वतः तलाठी किंवा मग जो काय कर्मचारी असेल तर तो याच्यावरती त्याची स्वाक्षरी करणार आहे आणि स्टॅम्प देणार आहे ठीक आहे. मित्रांनो, हा पूर्ण जी-आर आणि पूर्ण जो काय फॉर्म आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकून दिलेली आहे. तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे. तुम्हाला हे अर्ज इथं भरून द्यायचे आहे आणि सोबतच यानंतर लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये जर नाव नसेल तर समजून जायचं आहे की तुम्हाला तुमचे राशन कार्ड इथं वगळण्यात आलेले आहे, तुमचं राशन कार्ड इथं रद्द करण्यात आलेलं आहे ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.